मंडळी, तुम्ही कधी नाडी दोषाबद्दल ऐकलंय का? नाडी दोष नेमका काय आहे आणि विवाहासाठी कुंडली जुळवताना हा दोष का तपासला जातो, याबद्दलच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सर्वात आधी जाणून घेऊया नाडी दोष म्हणजे काय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली जुळवताना अष्टकूट मिलान पद्धतीद्वारे वर-वधूंच्या गुणांचे मिलान केले जाते. यात एकूण 36 गुणांपैकी 8 गुण नाडीशी संबंधित असतात, जे या पैलूचे महत्त्व अधोरेखित करते. नाडी दोष हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा वर आणि वधू यांची नाडी एकच असते. वैदिक ज्योतिषात नाडीचे 3 प्रकार आहेत: आदी नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी. या नाड्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आनुवंशिक स्वभावाशी निगडीत असतात. जर दोघांची नाडी एकच असेल तर त्यांना नाडी मिलनात 8 पैकी 0 गुण मिळतात आणि यालाच नाडी दोष असं म्हणतात. हा दोष वैवाहिक जीवनात अडचणी, आरोग्य समस्या, संतानविषयक त्रास किंवा आर्थिक अस्थिरता आणू शकतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता नाडी दोष का तपासला जातो? तर नाडी दोष तपासण्यामागचं मुख्य कारण म्हणजे वर-वधूच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खात्री करणं. नाडी ही आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ या 3 प्रवृत्तींशी जोडली जाते, जी व्यक्तीच्या प्रकृतीचे प्रतिनिधित्व करते. जर दोघांची नाडी एकच असेल तर त्यांच्या संततीत आनुवंशिक दोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पती-पत्नींना एकाच वेळी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय नाडी दोषामुळे वैवाहिक जीवनातील आकर्षण कमी होतं, मतभेद वाढणं किंवा आर्थिक अडचणी येण्याची भीती व्यक्त केली जाते आणि म्हणूनच नाडी दोषाची तपासणी करून भावी वैवाहिक जीवनातील संभाव्य अडथळे टाळण्याचा प्रयत्न केला जातो. नाडी दोष असला तरी काही अपवाद आणि उपाय यामुळे विवाह शक्य होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर दोघांचे जन्म नक्षत्र भिन्न असतील तर दोषाची तीव्रता कमी होऊ शकते. तसेच विशिष्ट पूजा, दान किंवा ज्योतिषी सल्ल्याने हा दोष दूर करण्याचे उपायही सुचवले जातात. नाडी दोष हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय आहे, जो वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेशी थेट जोडलेला आहे, कारण याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. नाडी दोषाचा वैवाहिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? तर नाडी दोषामुळे पती-पत्नींमध्ये वारंवार भांडणं होऊ शकतात, गैरसमज वाढतात किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं. शिवाय संतान होण्यास अडथळे येऊ शकतात किंवा संतानाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. वर-वधूपैकी एकाला किंवा दोघांना गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. आदी नाडी असल्यास वेगळं होण्याची शक्यता असते, म्हणजे घटस्फोट किंवा वेगळं होणं. वधूला मध्य नाडी आणि अंत्य नाडी असल्यास दुःखदायी जीवनाची शक्यता असते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि जवळीक कमी होऊ शकतं. आता नाडी दोष कोणाला होतो? तर नाडी दोष हा वर आणि वधूच्या दोघांच्या कुंडलीत एकच नाडी, जसं की आदी, मध्य किंवा अंत अशा नाडी निर्माण होत असतात. त्याचा परिणाम दोघांच्या वैवाहिक जीवनावर होत असतो. विशेषतः जर नक्षत्र एकच असेल आणि राशी वेगळी असेल तर काही प्रकरणांमध्ये दोषाची तीव्रता कमी होऊ शकते. आता नाडी दोष असल्यास लग्न करायचं की नाही? तर ज्योतिषी सल्ला देतात की नाडी दोष असल्यास लग्न टाळावं. पण जर वर-वधू लग्न करू इच्छित असेल तर काही उपायांनी हा दोष कमी करता येऊ शकतो. त्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे भगवान शिवाची पूजा करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणं. यामुळे दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि वैवाहिक जीवनात शांती मिळते. शिवाय ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली नाडी दोष निवारण पूजा सुद्धा केली जाऊ शकते. यात हवन आणि 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालण्याचा समावेश असतो. याही व्यतिरिक्त सोन्याने बनवलेल्या नागाच्या आकृतीत दान करणं, अन्न, वस्त्र, धान्य किंवा वजना एवढं अन्न गरजूंना दान करण्याचाही सल्ला दिला जातो. शिवाय वधूने लग्नापूर्वी भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीशी प्रतिकात्मक विवाह करावा, ज्यामुळे दोष कमी होतो, असेही सल्ले दिले जातात. मात्र हे उपाय आपण तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊन कुंडलीतील इतर योग तपासूनच करावेत. काही वेळा नक्षत्र भिन्न असल्यास दोषाची तीव्रता कमी होते असं म्हणतात. पण हे उपाय करताना नेहमीच तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा, कारण प्रत्येक कुंडली वेगळी असते. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की नाडी दोष म्हणजे काय, याचा वैवाहिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि यावर कोणते उपाय आहेत. नाडी दोष असला तर योग्य उपायांनी वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं.
तर तुमच्या कुंडलीत नाडीदोष आहे का, किंवा तुम्ही यासाठी कोणते उपाय केलेत का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारातील कोणाला नाडीदोष असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.